मुंबईमध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील लोकल उशिराने धावतायत। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। हार्बर मार्गावरील वाहतूक सुद्धा 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील धनंजय। विक्रांत, आपण जर पाहिलं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली सुद्धा पाहायला मिळाली होती। आता यातच जर आजची परिस्थिती पाहिली तर मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर हार्बर मार्ग जो आहे तो सुद्धा 15 मिनिटं उशिरा पाहायला मिळतो। हार्बर मार्गावर काही तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र तो पुन्हा रिस्टोर केल्यानंतर वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू झालेली आहे, मात्र उशिराने गाड्या धावताना पाहायला मिळते। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर वसई विरार नालासोपारा ज्या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून जी वाहतूक खोळंबली होती किंवा ठप्प पडली होती ती सुद्धा सुरू झाल्याची माहिती सध्या रेल्वेकडून देण्यात आलेली। त्यामुळे उशिराने काही गाड्या ज्या आहेत त्या या मार्गावरून सोडल्या जात आहे। रुळावर पाणी आपल्याला पाहायला मिळत होतं, कारण की आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, त्यामुळे ही सेवा जी आहे पश्चिम रेल्वेची ती विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं, मात्र ती आता पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या पश्चिम रेल्वे मार्गावर ज्या काही मेमू गाड्या आहेत पनवेल ते वसई रोड जाणाऱ्या त्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे मेमू गाड्याचे सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक प्रवासी त्या मार्गाने प्रवास करतात, त्यामुळे त्या सुद्धा या मार्गावरच्या रद्द करण्यात आल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते। त्याचबरोबर धन्यवाद धनंजय दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।